गोकुळशी संलग्न 1108 दूध संस्थांची सुनावणी 7 एप्रिलपासून दुग्धच्या सहाय्यक निबंधकामार्फत सुरू आहे. मात्र आता ही सुनावणी सुरू असताना 16 एप्रिल रोजी अचानक तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची बदली झाली. त्यानंतर सुजय कदम यांनी सहाय्यक निबंधक म्हणून कार्यभार स्वीकारला. पण आठवडाभरात कदम यांची देखील बदली झाली. त्यांच्या जागी कृष्णा ठाकरे हे सहाय्यक निबंधक म्हणून रुजू झाले. त्यांनी केवळ एक दिवस सुनावणी घेतली. तोवर गोकुळ संदर्भातील दाखल झालेल्या 2 याचिकांच्या सुनावणीत उच्च न्यायालयानं अवसायनातील संस्थांच्या सुनावणीची काय परिस्थिती आहे याबाबत आता प्रतिज्ञापत्र सादर करण्यास ठाकरे यांना सांगितलं. ठाकरे हे 2 दिवस न्यायालयीन कामकाजामध्ये अडकल्यानं संस्थांची सुनावणी प्रक्रिया रखडली. ही सुनावणी प्रक्रिया रखडल्यानं गोकुळशी संलग्न अनेक दूध संस्थांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील दूध संस्था प्रतिनिधींचा प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्यामुळं आज कागल, राधानगरीसह इतर तालुक्यातील संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कार्यालयात धाव घेतली. या संस्थांची सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करा अशी मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली. अद्याप काही संस्थांना सुनावणीसाठी का बोलवलं नाही अशी विचारणा करत संस्था प्रतिनिधींनी ठाकरे यांना चांगलंच धारेवरती धरलं. यावेळी संस्थांच्या सुनावणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी या मागणीचं निवेदन ठाकरे यांना देण्यात आलं. 1108 दूध संस्थांची जी सुनावणी आहे ती ताबडतोब सुनावणी व्हावी आणि जवळजवळ 1108 पैकी 862 दूध संस्थांना सदर जिल्हा दुग्ध यार ऑफिसनं नोटीस दिली होती. त्यापैकी 627 दूध संस्था आपले म्हणणे या ठिकाणी मांडून गेले आहेत. 481 दूध संस्था अद्यापही त्यांना नोटिसा वगैरे दिलेल्या नाहीत. आमची दुग्ध यार साहेबांना, ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांना आम्ही या ठिकाणी आलो होतो की त्यांना सांगितले की 27 तारखेपर्यंत आपली जी सुनावणी जी सुरू आहे त्या सुनावणीच्या दरम्यान आत आपली सगळ्या डेऱ्यांची सुनावणी या ठिकाणी आपण करून उच्च न्यायालयाला सादर करावी यासाठी 2-3 वेळा आम्ही या ठिकाणी मोर्चे काढले. परंतु परवाच उच्च न्यायालयाला ठाकरे साहेबांनी दुग्ध यार साहेबांनी एक निवेदन दिले की माझ्या अद्यापही 1053 दूध संस्था आहेत त्यांना अद्याप तपासणी व्हायची आहे आणि यासाठी 70 ते 75 दिवसाचा कालावधी आपल्याला मिळावा जादा. मी ठाकरे साहेबांना आता विचारलं की तुम्ही 16 तारखेला या ठिकाणी आलेला आहात. 1 दिवसात तुम्ही 170 दूध संस्थांची तपासणी या ठिकाणी केली आहे. जर 1 दिवसात 170 दूध संस्थेची जर तपासणी होत असेल तर राहिलेल्या 481 दूध संस्था ज्या आहेत त्यासाठी 70 ते 75 दिवस कशासाठी असं मी त्यांना विनंती केली. आणि दुसरी गोष्ट असं त्यांना सांगितली की तत्कालीन अधिकारी मालगावे साहेब जे होते त्यांनी ज्या ह्या 1200 दूध संस्था 1108 दूध संस्थांना जे नोटिसा काढल्या ह्या 2 दिवसात काढल्या आहेत. त्यांनी काय तपासणी केली माहीत नाही. आपण व्यवस्थित तपासणी करा आणि व्यवस्थित करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायचं काम करा. या प्रसंगी शेखर देसाई, राजेखान जमादार, विजय कोटकर, विठ्ठल जाधव, राजेंद्र जाधव, डॉक्टर सुनील चौगुले, शरद नरके, प्रकाश बिवंगडे, रघुनाथ अस्वले, युवराज पाटील यांच्यासह कागल, राधानगरीसह अन्य तालुक्यातील दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.